इंदसदवंदियाणं तिहुवणहिदमधुरविसदवकाणम् अन्तातीतगुणाणं नमो जिनाणं जिदभवाणं। कुंदकुंदाचार्य भगवान की जय। पंचास्तिकाय संग्रह में गाथा नंबर 9 चालली आपली। यदि गच्छति ताईं सभावपज्जयाईं जं दवियं तं भण्णन्ते अनन्नभूतं तु सत्तादो। इथे या कोण नाही आहे। काय सांगितलं होतं, अर्थ सांगा। काय अर्थ होतं? दवियदी म्हणजे द्रवित होतात, द्रवित होणे। गच्छती म्हणजे जाणे आहे ॲक्च्युली, पण आता गत्यर्थक ज्ञानार्थक लावायचे म्हणून प्राप्त होणे असं लावा। द्रवित होतात किंवा प्राप्त होतात। ताईम ताईम त्या त्या, सद्भावपज्जयाईम जम सद्भावपज्जयाईम ज्या सद्भाव किंवा स्वभाव सद्भाव पर्यायाला, त्या त्या सद्भाव पर्यायाला जे प्राप्त करतं तम दवियम भण्णन्ते ते द्रव्य म्हणलं जातं। आणि ते कसं असतं तर सत्तादो अनन्नभूतम, सत्तेपासून ते अभिन्न असतं। काय कळलं? जे पण द्रव्य असतं ते कसं असतं तर सत्तेपासून अभिन्न असतं। कशासाठी सांगितलं? काल सांगितले होते। द्रव्य कसं असतं सांगायला लागलेत। द्रव्य आणि सत्ता एक असते का दोन असतात? द्रव्य आणि त्याची सत्ता एकच आहे, दोन नाही आहेत। पण अनेक मतवादींनी असं मानलं की सत्ता भिन्न असते, द्रव्य भिन्न असतं आणि मग त्यांचं जोड होतो आणि मग त्या सत्तेला, त्या द्रव्याला सत्ता प्राप्त होते। पण असं तर नाही। ह्याच्यासाठी म्हणून गाथेत त्यांनी घेतलं की द्रव्य त्याच्या सत्तेपासून अनन्यभूत असतं, म्हणजे अन्य नसतं, एकरूप असतं। असं ते द्रव्य असतं हे सांगितलं होतं। तर काल आपण जे घेतलं ना प्रकरण, काय घेतलं होतं? काय लक्षात आहे? तिर्यक सामान्य, ऊर्ध्वता सामान्य, तिर्यक विशेष, ऊर्ध्वता विशेष। पचलं का काल? का अनडायजेशन झालं? किती पचलं, किती राहिलं डोक्यात? मग त्याच्यामध्ये सांगितलं होतं की जे म्हणजे मी इथं विषय घेतला कशासाठी होता, ह्या दोन शब्द आले आहेत ना, द्रव्य द्रवित होतात आणि गच्छती म्हणजे प्राप्त होतात। मग ती दोन शब्द कशासाठी घेतली ह्याच्यासाठी ते खुलासा करून सांगितला होता मी। काय घेतलं? जे तिर्यक सामान्य म्हणजे काय होतं? तुम्ही बोला आता पटापट चला। तिर्यक सामान्य म्हणजे काय होतं? नाना काले एक व्यक्तिगत। नाही नाही नाही, उलट झालं का? मी इकडचं विचारलं ना। मी काय विचारलं? तिर्यक सामान्य म्हणल्यावर काय घ्यायचं? एक काले नाना। हा म्हणजे काय ते सांग। बरोबर आहे। अर्थ अर्थ काय? एका काळामध्ये एका काळामध्ये नाना व्यक्तींमध्ये असणारा तो सामान्य, त्याला म्हणायचं तिर्यक सामान्य। हा, एका काळात नाना व्यक्तींमध्ये असणारं ते सामान्य। मग आता काय घेतलं इथं? द्रवित होतं हे घेतलं ना शब्द, एक दोन शब्द घेतले त्यांनी। द्रव्य कसं असतं? द्रवित होतं आणि प्राप्त होतं, असे दोन शब्द वापरलेत। मग त्याचा अर्थ काय घ्यायचं तर द्रवण करणे म्हणजे काय? द्रवण करणे म्हणजे त्यांनी घेतलाय अर्थ असंच पुढं, द्रवित होणेच म्हणा त्याला, आणि गच्छती म्हणजे प्राप्त होणे। द्रवण करणे आणि प्राप्त होणे, किंवा काय म्हणायचं प्रवाहित होणे, असे दोन शब्द वापरलेत त्यांनी गाथेमध्ये।
तर त्याचा अर्थ काय घ्यायचा? द्रवण करतं, द्रव्य हे द्रवण करतं म्हणजे त्याच्या अनंत गुणांमध्ये व्याप्त होऊन राहतं. म्हणून गुणांमध्ये राहणारं ते द्रव्य किंवा गुणांच्या बरोबर द्रवण करणारं ते द्रव्य. जरा इम्पॉर्टंट आहे सब्जेक्ट, तर थोडंसं सिरियसली बसा की माझ्यासमोर. कोण आहे? रुपाली, असं राणीताई, प्रगतीताई, असं डोक्यावर घेऊन बसायचं आहे. जिनवाणीच्या समोर असं घेऊन बसायचं आहे. हे सगळ्यांना नियम केलाय मी. काय सांगितले? जे द्रवण करतं म्हणजे काय? अनंत गुणांमध्ये जे व्याप्त राहतं आणि त्या गुणांबरोबरच अनेक पर्यायांमध्ये ते गुणांमध्येच राहतं, तर ते द्रव्य असतं. म्हणजे गुणांमध्ये व्याप्त होऊन राहतं ते द्रव्य असं म्हणत असताना द्रवण हा शब्द घेतला. आणि अनेक पर्यायांमध्ये प्रवाहित होतं ते द्रव्य असं म्हणताना पर्यायांची अपेक्षा घेतली. मी हे नाही समजलं तर मला विचारा, मी परत विचारणार आहे तुम्हाला. ह्याच्यावरनं प्रश्न आहे. काय म्हणले? सोनी, माझ्यासमोर आहेस ना? लय जण समोर दिसालेत मला. तर आता इथं याला म्हणायचं जे द्रव्य गुणांच्या बरोबर परिणमन करतं किंवा गुणांच्या अपेक्षेने जे परिणमित होतं त्याला म्हणायचं नित्य अर्थक्रिया. काय म्हणायचं? जे गुण आहेत ते गुण द्रव्याबरोबर कायम राहणार. बरोबर? द्रव्य नित्य आहे, त्याच्याबरोबर असणारे ते गुण पण नित्य आहेत. म्हणून सांगतायत की द्रव्य आणि गुण यांचं जरी परिणमन चालू आहे प्रतिसमयाला तरी सुद्धा ते नष्ट होत नाहीत. जसं की पर्याय नष्ट होते प्रतिसमयाला, तसं गुणांचा नाश होत नाही. म्हणून सांगितलं की याला म्हणायचं अर्थक्रिया म्हणजे परिणमन, स्वभाव रूपाने परिणमन किंवा प्रयोजनभूत क्रिया, ह्याला म्हणायचं अर्थक्रिया. तर नित्य अर्थक्रिया सांगते की द्रव्य आणि गुण परिणमन करतात प्रत्येक समयाला, पण तरी सुद्धा ते नष्ट होत नाहीत. त्याला म्हणायचं नित्य अर्थक्रिया. आणि जे पर्यायाचं परिणमन दाखवलं जातं त्याला काय म्हणायचं? काय म्हणायचं मामा? अनित्य अर्थक्रिया. म्हणजे काय? नित्य राहून पर्याय बदलणं. नित्य राहून नाही घ्यायचं, आता तिथं पर्यायाचं परिणमन घ्यायचं ना. द्रव्य पर्याय रूपाने परिणमन करणार तर त्याला म्हणायचं अनित्य अर्थक्रिया. द्रव्य प्रत्येक पर्यायांमध्ये व्याप्त आहे. ही बालक अवस्था होती, याच्याबरोबर द्रव्य होतं. हे द्रव्य नष्ट झालं, तरुण अवस्था आली तर ह्याच्यामध्ये बरोबर द्रव्य परिणमित झालं. आणि पुन्हा वृद्ध अवस्था म्हणजे या प्रत्येक पर्यायामध्ये असणारं ते द्रव्य भिन्न भिन्न असं कथनचित. बरं का? म्हणून दिसत नाही हो. तू पण दिसे ना, मला नाही दाखवणार तुला. उघडते. घेऊन बसा डोक्यावर. म्हणूनच लॉक होतं, मला माहिती आहे व्हिडिओ. घेऊन बस. काय सांगितलं? प्रत्येक पर्यायाबरोबर ते द्रव्य सुद्धा परिणमन करतं. पर्याय नष्ट होती त्याबरोबर कथनचित द्रव्य पण बदललं, नष्ट झालं असं म्हणलं जाणार. मग म्हणून तिथं काय म्हणायचं त्याला? अनित्य अर्थक्रिया. दोन शब्द वापरले ना, नित्य अर्थक्रिया आणि अनित्य अर्थक्रिया. म्हणजे काय? हॅलो, कुठं गेला? आहे का नाही माझ्याबरोबर तुम्ही? हॅलो, आवाज येतोय का? येतोय. काय सांगितलं मी? नित्य अर्थक्रिया आणि अनित्य अर्थक्रिया दोन्हीही परिणमनच आहेत. एक गुणांचं, द्रव्य गुणाचं परिणमन आणि एक द्रव्य पर्यायाचं परिणमन. मग पर्याय ही क्षणिक असते, प्रतिसमयाला बदलणारी असते, म्हणून त्याचं परिणमनाला काय नाव दिलं? अनित्य अर्थक्रिया. आणि जे गुण असतात ते नित्य असतात, म्हणून त्यांचं परिणमन होत असताना सुद्धा ते नष्ट होत नाहीत, म्हणून त्याला काय नाव दिलं? नित्य अर्थक्रिया. इथंपर्यंत समजलंय? हो म्हटला तर पुरा प्रश्न विचारणार आहे, नाही समजलं तर पहिला क्लिअर करून घ्या.
ओके. समुद्र हां बोला. द्रवन म्हणजे जीव आणि गुणांचं घेतलं. मला व्हिडिओ ऑन ठेव. हा ठेवते. आले ओढले. हां मग माहीत आहे मला ते तुझं तसलं म्हणून. काय समज सांग स्नेहा. नित्यार्थ क्रिया म्हणजे द्रव्यामध्ये गुणांच्या अपेक्षेने परिणाम. द्रव्य आणि गुणांचं परिणमन असं म्हण. द्रव्य आणि गुणांचं परिणमन. आणि अनित्यार्थ क्रिया म्हणजे पर्यायाच्या अपेक्षेने द्रव्याचं परिणमन. द्रव्याचं परिणाम. बरोबर. पर्यायामध्ये व्याप्त किंवा पर्यायासह द्रव्याचं होणारं परिणमन त्याला म्हणायचं अनित्य अर्थक्रिया. मग नित्य अर्थक्रिया आणि अनित्य अर्थक्रिया तर हे दोन्ही प्रतिसमयाला चालू आहेत द्रव्यामध्ये. काय म्हणले. प्रत्येक समयाला गुण पण परिणमन करतायत, पर्याय पण परिणमन करते. बरोबर आहे. म्हणून एकाच समयात नित्य अर्थक्रिया पण आहे, अनित्य अर्थक्रिया पण चालू आहे. समजलं. आता मला कालच्या विषयावरून सांगा की हा विषय आणि हा विषय कुठं घालायचा. तिर्यक सामान्य, ऊर्ध्वता सामान्य, तिर्यक विशेष, ऊर्ध्वता विशेष. काय हवा उडाली का काय. द्रव्य आणि गुणांचं परिणमन म्हणजे नित्य क्रिया ती तिर्यक विशेष मध्ये घालायची. का. आणि मग ते एक गुण घेतलं ना, गुणांचं परिणमन घेतलं ना. नाही मी द्रव्याचं परिणमन सांगतेय. द्रव्य हे गुणांमध्ये गुणांसह परिणमन करतं, त्यावेळेस त्याला नित्य अर्थक्रिया म्हणलं. आणि जेव्हा पर्यायाबरोबर द्रव्याचं परिणमन सांगतो तेव्हा त्याला म्हणायचं अनित्य अर्थक्रिया. काय कळलं. मग त्याला कुठल्या 4 पॉइंट्समध्ये कुठं घालायचं. तिर्यक सामान्य, ऊर्ध्वता सामान्य. आवाज द्रव्याचे अनंत गुण. हां मग त्यांचं परिणमन होतंय. आपण तिर्यक सामान्यमध्ये घालूया. बरोबर. आणि त्यातल्या एका गुणाचं परिणमन तिर्यक विशेष मध्ये. बरोबर. एक गुण घेतला आणि त्याचं जर कथन केलं तर ते तिर्यक विशेष झालं. आणि त्या गुणांमध्ये व्याप्त असणारं ते द्रव्य दाखवतोय त्यामुळे ते तिर्यक सामान्याचा विषय झाला. काल त्याला काय नाव दिलं होतं आपण. महासत्ता. किंवा अजून तिर्यक सामान्य. अजून काय नाव दिलं होतं. सादृश्य. बरोबर. सादृश्य अस्तित्व. लिहून घ्या की आपल्याला माहीत नसलेली ही तिन्ही एका अर्थवाची आहेत किंवा एका समान लावायची. काय काय सोनल. सादृश्य अस्तित्व म्हणा, तिर्यक सामान्य म्हणा किंवा महासत्ता म्हणा. महासत्ता म्हणजे समजते सगळ्यामध्ये व्याप्त असणारी ती सतरूप सामान्य, त्याला म्हणायचं महासत्ता. आणि त्यातनं एखाद्याचं विशेष वर्णन केलं तर त्याला म्हणायचं अवांतर सत्ता. मग सामान्य सगळ्यामध्ये आहे ती महासत्ता सादृश्य सामान्य म्हणलं किंवा त्यालाच तिर्यक सामान्य म्हणलं किंवा सादृश्य अस्तित्व, तिर्यक सामान्य किंवा महासत्ता. आणि तेच दुसरीकडं जेव्हा एका गुणाचं वर्णन केलं तर त्याला म्हणायचं तिर्यक विशेष किंवा अवांतर सत्ता म्हणा. विशेष. बरोबर. आता हे काय करायचं. आणि ते अर्थक्रिया कुठं घालायची. बरोबर. नाही आता त्या 4 मध्ये कुठं घालायची सांगा की. सामान्य आणि विशेष मध्ये. गच्छती प्रवाहित होते ते ऊर्ध्वता सामान्य मध्ये. बरोबर. द्रव्य पर्यायांमध्ये प्रवाहित होतं असं म्हणत असताना द्रव्य कॉन्स्टंट ठेवून सांगतोय आपण. प्रत्येक पर्यायामध्ये ते द्रव्य आहे म्हणून ते ऊर्ध्वता सामान्य झालं. आणि पर्यायाबरोबर एखाद्या पर्यायाचं वर्णन केलं किंवा द्रव्याबरोबर ती पर्याय घेऊन त्याचं सर्वथा एकाच पर्याय रूपाने सांगितलं द्रव्याला. जसं मी क्रोधी आहे कुठं घालायचं.
तिर्यक हे ऊर्ध्वता विशेष झालं ना. मी जीव आहे पण क्रोधी नाही आहे, पण क्रोधी आहे की, आहे की नाही? पर्याय आहे की हो, पर्यायात आहेच की कृती. पर्यायाकडून द्रव्य दाखवलं ना, म्हणून त्या पर्यायाबरोबर ते द्रव्य पण संपलं. कुठं आहे तू रुपाली? काय म्हणले? पर्यायाबरोबर ते द्रव्य जर नष्ट झालं किंवा ते पर्याय रूप म्हणलं सर्वथा आपण त्याला, क्रोधी म्हणत असताना जीव क्रोधी नाही आहे ॲक्च्युली, पण पर्याय आहे ना क्रोधी. मग त्या क्रोधाशी अभिन्न करून जीवाचं वर्णन केलं तर त्या पर्याय रूप झाला द्रव्य. मग पुढच्या समयाला क्रोध संपला तर द्रव्य पण संपलं ते. म्हणून कथनचित काय म्हणायचं, अनित्य अर्थक्रियेच्या अपेक्षेने पर्यायाबरोबर द्रव्यसुद्धा बदललं म्हणजे अनित्य झालं. म्हणून त्या अनित्य रूपाने असणारी अर्थक्रिया दाखवतं ते ऊर्ध्वता विशेष म्हणायचं. एखादी पर्याय घेऊन त्याचं कथन केलं तर ते ऊर्ध्वता विशेष झालं. आणि त्या सगळ्या पर्यायांमध्ये जरी क्रोधी आहे, जरी निष्क्रोध झाला तरी त्या सगळ्या पर्यायांमध्ये तो जीव कॉन्स्टंट आहे, त्याला म्हणायचं ऊर्ध्वता सामान्य. काय समजलं? म्हणजे ते गाथेत जे दोन शब्द आलेत ना त्यासाठी हा खुलासा केला मी. दवियदी म्हणजे काय आणि गच्छती म्हणजे काय. द्रवित होतं आणि गच्छती म्हणजे प्राप्त होतं. मग त्याला एक उदाहरण दिलं एका पंडितांनी की परिणमन दाखवायचं आहे ना, तर जसं म्हटलं की मुंबईला ट्रेन असतात, काय म्हणायचं लोकल, तर ते म्हणले 5-5 सेकंदाला ट्रेन, 20-20 सेकंदाला, एका मिनिटाला ट्रेन येतात, बरोबर आहे. म्हणजे मी लय नाही राहिले मुंबईत, मला नाही माहिती, पण असं ऐकून आमचे रिलेटिव्ज होते त्यांना त्यांच्याकडनं ऐकून वगैरे माहिती आहे की म्हणले असं 20 सेकंदच थांबणार ती ट्रेन, तर त्यामध्ये हजारो लोक उतरतात, चढतात, ती लगेच हलणार, दुसरी लगेच ट्रेन तिथं, ट्रेन इन द सेन्स लोकल, तिथं लगेच हजर असती. मग ते काय सांगितले, स्टेशन कॉन्स्टंट आहे. एक लोकल आली निघून गेली, दुसरी लोकल आली निघून गेली, काय झालं? कशासाठी उदाहरण देते मी? म्हणजे द्रव्य. मग स्टेशन झालं द्रव्य आणि एक लोकल आली उत्पाद, निघून गेली वेळ, दुसरी पर्याय आली निघून गेली वेळ. कशासाठी सांगते मी? उत्पाद, वेळ आणि ध्रुव. म्हणजेच काय, द्रव्यती गच्छती, द्रवित होतं आणि प्राप्त होतं, म्हणजे परिणमन करतंय द्रव्य आणि त्याच्याबरोबर स्थिर पण आहे. हे सगळं घटवलं त्याच्यातून. म्हणजे एक अंश स्थिर आहे तरच तिथं परिणमन होतं हे दाखवलं जाणार, नाहीतर कसं दाखवणार? काय कळलं? बोला प्रगती, ते कळलं का? द्रव्य उत्पाद व्यय सुवाला प्राप्त होते, म्हणजे प्रतिक्षण त्याच्यात परिणमन चालू आहे. हां, त्यालाच म्हणायचं अर्थक्रिया. मग द्रवित होतं हा शब्द घेत असताना द्रव्याचं गुणांबरोबरचं परिणमन दाखवलं, आणि गच्छती म्हणताना जातं, द्रव्य जातं म्हणा, प्रवाहित होतं म्हणा, प्राप्त होतं म्हणा, तर हे सगळं घ्यायचं ते पर्यायाच्या अपेक्षेने. म्हणून द्रव्य हे उत्पाद, वेद, ध्रुव तिन्हीने सहित असतं. मग त्यामध्ये गुणांमध्ये पण चालू आहे परिणमन आणि पर्यायामध्ये पण परिणमन चालू आहे. मग उदाहरण अजून एक काय दिलं की नदी आहे, नदी काय केली हो, तुमच्या काय म्हणायचं कैलास पर्वतावरनं निघाली, आणि समजा तुमच्या काय म्हणायचं आता हे अकलूज आहे स्टेशन, अकलूज हे पॉईंट आहे, तर या अकलूजला नदी आहे ना बाहेर, कुठली, तर कुठली नदी आहे? अकलूजच्या बाहेर नदी आहे का? सराटीला नदी आहे का? मग ती नदी प्रवाहित होत इथंपर्यंत आली आणि पुढं गेली. मग हे एक स्टॉप आहे त्या नदीचं. मग तसं प्रवाह तिकडून आला आणि पुढं गेला, पुन्हा प्रवाह आला पुढं गेला, पण हे स्टॉप कायम आहे ना तिथं. म्हणजे काय म्हणायचं, त्या नदीचं पात्र म्हणा, त्या नदीचं काय म्हणायचं,
स्थान जिथं आहे ते स्थान कॉन्स्टंट आहे. मग तो जो प्रवाह आहे तो ये जा करतोय, जातोय पुढं, येतोय जातोय. मग असं म्हटलं की द्रव्य हे कॉन्स्टंट आहे आणि नदीच्या प्रवाहाप्रमाणे ते परिणमन पर्यायांचं प्रत्येक समयाला चालू आहे. कशासाठी सांगायला लागले हे सगळं? तर द्रव्य हे नित्य परिणमन करत असेल तरच त्याचं अस्तित्व टिकून राहतं. जर द्रव्य परिणमन करणार नाही तर त्याचा नाश होईल. म्हणजे असं सांगितलं त्यांनी समयसारमध्ये पण. काय अपरिणमनशील मानलं द्रव्य कोण? सांख्यमतवादीनी. आणि त्यांनी काय सांगितलं? सर्वथा द्रव्य नित्यच असतं, त्याच्यामध्ये परिणमन होत नसतं. मग आपण त्यांना हेतू दिला की असं जसं की पाणी एके ठिकाणी थांबलं तर ते शेवाळतं, म्हणजे त्याचा नाश होतो. आणि जर ते प्रवाहित राहील तर ते चांगलं राहतं. तसं म्हणलं द्रव्य जे आहे ते त्याच्या पर्यायांमध्ये परिणमन करत राहील तर चांगलं राहणार किंवा त्याचं अस्तित्व टिकून राहणार. आणि जर ते परिणमन करायचं थांबलं तर त्याचा नाश मानावा लागेल. कारण दिसतंय आपल्याला प्रत्यक्ष की प्रत्येक द्रव्य प्रत्येक समयामध्ये बदलते, प्रत्येक पर्याय बदलतीये. काय बदललो? आत्ता 5 मिनिटापूर्वी काय होतं, आत्ता काय बदल झाला तुमच्यात? माझ्यासमोर असे स्थिर बसलाय तुम्ही सगळे. काय बदल झाला? 5 मिनिटापूर्वी विचार होता कधी संपणार आहे लिंक. आता काय विचार आहे? कधी जेवायला जायचं, कधी का स्वयंपाक करायला जायचं. काय विचार? म्हणजे परिणमन तर चालू आहे, मला नाही दिसत म्हणून परिणमन थांबलं नाही असं नाही बरं का. मी पण मनपर्यंत ज्ञानी होणार आहे. म्हणजे विशुद्धी वाढली तर सगळ्याच्या मनातलं पण समजतं कसं काय चाललंय आणि काय नाही, परोक्षाचं तरी सुद्धा समजतं. मग तिथं सांगायचं की असं पूर्वी अज्ञानावस्था होती ती नष्ट झाली आणि आता ज्ञानावस्था उत्पन्न झाली, हे सुद्धा ज्ञानाचं परिणमन आहे. तर असं प्रत्येक द्रव्यामध्ये परिणमन चालू आहे म्हणून ते सतरूप आहे, नाहीतर द्रव्य असत होऊन जाईल. हे सांगितलं. वाच सोनाली. अत्र सत्ताद्रव्ययोः अभ्यांतरत्वं प्रत्याख्यातम्. येथे सत्ता आणि द्रव्याचं अर्थांतरत्व म्हणजे भिन्न भिन्न अर्थ आहे. भिन्न भिन्न द्रव्य आहेत हे दोन्ही. काय? द्रव्य आणि सत्ता हे दोन्ही भिन्न भिन्न आहेत असं मानणाऱ्यांचं खंडन करतात. प्रत्याख्यातम म्हणजे त्यांचं मत खंडित केलं जातं. कोण? वैशेषिक मतवादी आहेत. ते काय मानतात? द्रव्य आणि गुण यांचं, द्रव्य आणि सत्ता किंवा गुण म्हणा, हे काय आहे? स्वतंत्र प्रदेश आहेत त्यांचे. ह्याचा आधार भिन्न आहे, ह्याचा आधार भिन्न आहे, त्यामुळं हे मिळून एक आहेत असं नाही. नंतर एखाद्या पदार्थाच्या द्वारे जसं डिंकाने तुम्ही 2 पानं जोडता तसं एखादा समवाय नावाचा पदार्थ येतो आणि तो या दोघांना जोडतो, त्यावेळी त्यांचं सगळ्यांचं एक अस्तित्व होतं असं तो मानतो. म्हणून त्याला सांगितलं की असं नाही आहे, प्रदेशभेद नाही आहे त्यांच्यामध्ये. ह्या मताचं खंडन करतात. पुढं द्रवती. द्रवती गच्छति सामान्य रूपेण स्वरूपेण व्याप्नोति तान स्थान हॅलो 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 स नाही वाचायचं. तान तान न चा स झाला तिथं. तान 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 क्रमभूवः सहभूवः च सद्भाव पर्यायान स्वभाव विशेष अनित्य अनुगत अर्थया. थांब थांब थांब. हॅलो थांब. हॅलो थांब. अनित्य निघाल्यावर अ राहणार का मागं तिथं? काय नीट वाच. अनित्य निघालं तर अ मागं राहायला आहे का? स्वभाव विशेषान. नाही रे बाबा, अनित्य नाही आहे तिथं शब्द. काय वाचायचं? सद्भाव पर्यायान स्वभाव विशेषान इति अनुगतार्थया निरुक्त्या द्रव्यम व्याख्यातम. काय सांगितलं?
द्रवती गच्छती द्रवित होतं, प्राप्त होतं, सामान्य रूपाने स्वरूपाने व्याप्त, जे तान तान त्या त्या क्रमभावी आणि सहभावी सद्भाव पर्यायांना स्वभाव विशेषांना अनुगतार्थ रूपाने जे प्राप्त होतं व्याप्त होतं ते द्रव्य आहे असं सांगतात. आता ह्या वाक्यातून पण सिद्धी केली त्यांनी की अनित्यर्थ क्रिया आणि नित्यर्थ क्रिया दोन्ही युगपद द्रव्यामध्ये आहे. काय म्हणले? आपल्या सामान्य रूप स्वरूपाने जे त्या त्या क्रमभावी आणि सहभावी सद्भाव पर्यायांना अर्थात स्वभाव विशेषांना प्राप्त होते व्यापते ते द्रव्य होय. याप्रमाणे अनुगत अर्थाच्या म्हणजे अनुगत म्हणजे ध्रुव अर्थाच्या निरुक्तीने द्रव्याची व्युत्पत्ती सांगितली आहे. द्रव असा शब्द आहे ना, ध्रुव हा धातू आहे त्याच्यापासून द्रवती झालं ना, म्हणजे द्रवण करतं ते द्रव्य असतं असं त्याचं खुलासा करून सांगितला. मग याच्यात दोन शब्द वापरलेत ना, क्रमभुवः आणि सहभुवः म्हणजे काय माहित आहे? क्रमभावी आणि सहभावी काय असतात? काय असतं ते? पर्याय. कुठलं पर्याय? सहभावी काय आणि क्रमभावी काय? क्रमभावी पर्याय आणि सहभावी गुण. म्हणजे सांगायचंय द्रव्य हे क्रमभावी पर्यायांच्या बरोबर पण असतं आणि सहभावी बरोबर पण असतं किंवा त्याला पण प्राप्त होतं. म्हणजे द्रव्य क्रमभावी पर्यायांना प्राप्त होतं आणि द्रव्य सहभावी पर्यायांना प्राप्त होतं. मग क्रमभावी म्हणताना पर्याय आणि सहभावी म्हणताना गुण. मग ते त्या गुणांना प्राप्त होतं म्हणजेच गुणांच्या बरोबर परिणमन करतं म्हणजे त्याला म्हणायचं आणि गुणांबरोबर करतं ते नित्यार्थ क्रिया आणि पर्यायाबरोबर परिणमन करतं म्हणत असताना अनित्यार्थ क्रिया. उदाहरण काय? मी जेव्हा बालक होते तर बालक असताना माझ्यामध्ये ज्ञान गुण होतं का? काय होता? ज्ञान गुण होताच की, पण अज्ञान ही त्याची अवस्था होती. आता तरुण आहे वृद्ध आहे तर आत्ता माझ्यामध्ये ज्ञान गुण आहे का? हो म्हणा, नाही तर मी उगीच शिकवायला बसले असं वाटेल. ज्ञान असलं नाही नसलं तर तुम्हाला काय शिकवायचे? तर ज्ञान गुण आहे. म्हणजे काय झालं? बालक अवस्थेत पण ज्ञान गुण होतं, तरुण अवस्थेत पण ज्ञान गुण आहे आणि आता वृद्ध अवस्थेमध्ये पण ज्ञान गुण आहे. मग अवस्था बदलली ना, पण तिथं ज्ञान गुण कॉन्स्टंट आहे. हे झालं पर्यायाबरोबरचं द्रव्याचं परिणमन. तसंच म्हणजे अज्ञान अवस्था होती ती नष्ट झाली, ज्ञान अवस्था उत्पन्न झाली, विशेष ज्ञान अवस्था प्रगट झाली. हे सगळं झालं पर्यायाबरोबरचं परिणमन. पण त्यावेळीच असणारा ज्ञानगुण, आत्ताचा ज्ञानगुण आणि पुढचा ज्ञानगुण तो पण परिणमन करतोय, तो तसाच राहिला नाही आहे. अज्ञान अवस्थेबरोबरचा ज्ञानगुण, ज्ञान अवस्था झाली तर त्याच्याबरोबरचा ज्ञानगुण आणि अजून विशेष ज्ञान होणार तर त्याच्याबरोबरचा पण ज्ञानगुण. ह्याच्यामध्ये डिफरन्स आहे का एकच आहे? विचार करून उत्तर द्या. काय आता काय 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 डिफरन्स आहे. अहो माहित पडत नाही मधूनच. होय ना, ते बरोबर महत्वाचं असते तेवढं सुटत असते. नाही म्हणजे काय एकच आहे का वेगळं विचारलं? ज्ञानगुण वेगळा आहे का असं विचारताय? एकच आहे, गुण एकच आहे. हे असं कुठंतरी फिरलं ना तर असं होतंय माहिती का? ज्ञानगुण एकच आहे, त्याच्यामध्ये परिणाम होते. म्हणजे काय सांगायचं? स्यात कथंचित ज्ञानगुण बदललं, कथंचित तोच आहे म्हणजे बाधा येत नसती. हो म्हणजे अनेकांतवादीला ना म्यूट राहावं लागतं त्याच्यासमोर. तुम्ही काय पण सांगा मग बरोबर असं म्हणावं लागतं मला. काय म्हणते रुपाली? तू दिसू दे ग, तुझं किचन नको म्हणून म्हणत असे जरा असं बसा, शास्त्राच्या समोर बसा. चल वाच पुढचं वाक्य म्हणजे मला कळतंय. बरं मी काय सांगितले? फक्त नवीन 2 शब्द कळण्यासारखी तुम्हाला काय होती? क्रमभावी पर्याय म्हणत असताना, क्रमभावी म्हणत असताना पर्याय आणि सहभावी म्हणत असताना गुण. मग दोन्हींना पण द्रव्य प्राप्त होतं. काय नाही समजलं असं तर विचारा.
पुढं वाच रुपाली. द्रव्यम च लक्ष लक्षणा भावादिभ्यः काय 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 लक्षणा कुठे आहे? अपि लक्षणा कुठे आहे? लक्षण आहे लक्षण भावादी. द्रव्यम च लक्ष लक्षण भावादिभ्यः कथंचित भेदे अपि वस्तुतः सत्तायाः अपृथक्भूतम् एव इति मंतव्यम. हॅलो मंतव्यम आहे मंतव्यम. हॅलो काय सांगितलं? द्रव्यम च आणि द्रव्य कसं आहे? लक्ष लक्षण भावादिकांच्या द्वारे कथंचित भेद असताना सुद्धा, आता मला सांगायचं तुम्हाला लक्ष काय आणि लक्षण काय बरं का. द्रव्य लक्ष लक्षण भावादिकांच्या द्वारे कथंचित भेद असताना सुद्धा वस्तुतः म्हणजे वास्तविक रूपाने सत्तेपासून अपृथक्भूतच आहे असं मानण्यायोग्य आहे. कळलं? म्हणजे लक्ष काय आणि लक्षण काय सांगा. लक्ष काय लक्षण काय? सत्ता आणि द्रव्य ह्याच्यात लक्ष कोण आणि लक्षण कोण? बोल. द्रव्य लक्ष आहे आणि सत्ता लक्षण आहे. बर. तर द्रव्य सत्तेपासून लक्ष लक्षणापेक्षेने भिन्न असताना सुद्धा लक्ष झालं. द्रव्याचं लक्षण करायचंय ना तुम्हाला, मग लक्षण काय केलं? सत्ता. मग द्रव्य सत्तेपासून भिन्न आहे का अभिन्न आहे? काय सांगायचं? द्रव्य सत्तेपासून कथंचित भिन्न आहे, सर्वथा भिन्न नाही, सर्वथा अभिन्न नाही. म्हणून लक्ष लक्षण भावादिकांच्या द्वारे, म्हणजे हे लक्ष आहे हे लक्षण आहे तर हे भेद झालं ना त्याच्यामध्ये. जसं की द्रव्य घेतलं जीव आणि त्याची सत्ता, तर हे कथंचित भिन्न आहेत कथंचित अभिन्न आहेत. मग तिथं सत हे धर्म म्हणा त्याचा, हा धर्मी. तर लक्ष आणि लक्षण भावाच्या द्वारे त्यांच्यामध्ये कथंचित भेद असताना सुद्धा वास्तविक रूपाने भेद नाही. कुठल्या अपेक्षेने भेद आहे? मग लगेच सांगायचं कुठल्या अपेक्षेने भेद आहे? लक्ष लक्षणापेक्षेने भेद आहे की, पण कुठल्या नयाने भेद आहे? कुठल्या नयाने भेद आहे? जिथं वस्तुतः हा शब्द येतो ना, तो शब्द येतो निश्चय नयासाठी, आणि बाकीचं सगळं जे कथन आलं त्याच्या आधीचं समजून घ्या व्यवहार नयाचं कथन आहे. मग व्यवहाराने भेद आहेत, पण निश्चयाने म्हणजे वास्तविक रूपाने सत्तेपासून ते द्रव्य अपृथक्भूतच आहे. जीव ज्ञानादी अनंत गुणांपासून अपृथक्भूतच आहे, त्याच्यामध्ये भेद नाही. वस्तुतः म्हणत असताना वास्तविक रूपाने. स्नेहा वाचती? ततः वाचायचं. असत्वम. बरोबर. त्रिलक्षणत्वम अत्रिलक्षणत्वम सगळं मागच्या गाथीतलं वाचलेलं होतं ना, तेच आहे. त्रिलक्षणत्वम अत्रिलक्षणत्वम एकत्वम अनेकत्वम. बरोबर. सर्व पदार्थ स्थितत्वम. एक पदार्थ स्थितत्वम. बरोबर. विश्वरूप तसंच परत विश्वरूपत्वम एक रूपत्वम. बरोबर. अनंत पर्यायत्वम एक पर्यायत्वम च प्रतिपादित
प्रतिपादितं प्रतिपादितं सत्तायाः सत्तायाः तत्सर्वं तत् अनर्थान्तरभूतस्य तत्सर्वं द्रव्यस्य एव द्रष्टव्यम् असं काढायचं, द्रव्यस्य एव द्रष्टव्यम. तर ते काय घेतलंय हे उद्या बघू आपण. फक्त इथपर्यंत काय सांगायचं होतं, काय कळलं, काय समजलं. मी आणि माझे, जसं म्हटलं इथंच धर्मी म्हणा, आणि त्याचे धर्म किंवा द्रव्य आणि त्याचे गुण, हे सगळे कसे असतात, कथनचित भिन्न असतात, कथनचित अभिन्न असतात. म्हणून माझे गुण माझ्यापासून भिन्न आहेत असं जेव्हा सांगतो तेव्हा व्यवहार न्यायाचं कथन झालं, आणि जेव्हा निश्चयाचं कथन करतो त्यावेळेस इथं निश्चय न दाखवतो तर अभिन्नता दाखवतो, अभेद वस्तू दाखवतो. मग तो विषयच आपल्यासाठी प्रयोजनभूत आहे, तोच आपल्याला आनंद देणारा आहे. म्हणून लक्ष लक्षण भावातून फक्त वस्तुव्यवस्था समजते, पण साध्य साधन भावाच्या द्वारे सांगितलं आपल्याला आपली वस्तू सिद्ध होते. असं घेतलं होतं काल परवा 2 दिवसाखाली जितूबाईंच्या प्रवचनमध्ये. मग त्यांनी सांगितलं लक्ष लक्षण भाव आपल्याला फक्त वस्तू व्यवस्था दाखवतो, पण साध्य साधन भावाच्या द्वारे आपल्याला आपल्या आत्म्याची सिद्धी होते. म्हणजे फक्त आत्म्याचं लक्षण काय आहे एवढं समजून नाही उपयोग, तर त्याच्यातून मला सिद्ध करण्यायोग्य वस्तू काय आहे हे समजलं तर आपल्याला फायदा आहे. म्हणून स्वतःला विषय करा आणि जाणा. हो, ते कथनचित भिन्न हा मी ज्ञानादी अनंत गुणवाला जीव आहे. चेतना लक्षणवाला जीव आहे. अभेद स्वरूप आहे. ज्ञाता द्रष्टा आहे. सत्स्वरूपोऽहम् चैतन्यस्वरूपोऽहम् ॐ विसर्जन. नमो अरिहन्ताण.